तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील शेंदूरजना मोरे येथील शेलू बाजार ते शेंदूरजना मोरे रस्ता दयनीय अवस्थेत असल्याने नागरिकांनी 30 जानेवारी 2026 रोजी उपोषण सुरू केले। रस्त्यावर पडलेले खड्डे आणि अपूर्ण बांधकाम यामुळे दुचाकी, चारचाकी, विद्यार्थी तसेच रुग्णवाहिका यांना धोका निर्माण होत असल्याचे नागरिकांच्या तक्रारीत नमूद होत्या। सामाजिक कार्यक्षेत्रातील या विविध समस्यांबाबत किशोर देशमुख, बाळू पाटील, अशोक धामंदे, शत्रुघ्जी ठाकरे, विलास लांभाडे, राम राऊत, अर्जुन सुर्वे, बंडू वैद्य यांच्यासह गावकऱ्यांनी उपोषण सुरू केले होते। अखेर उपोषणकर्त्यांची दखल घेत तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन उपोषणस्थळी दाखल झाले। उपोषणादरम्यान फोनद्वारे अधिकाऱ्यांना आदेश देऊन रस्ता दुरुस्तीवर चर्चा झाली। मतदारसंघाचे आमदार श्याम खोडे आणि सुरेश लुंगे यांच्या उपस्थितीत निर्णय झाला की 31 जानेवारीपासून शेंदूरजना मोरे ते शेलू बाजार रस्त्यावर पूर्ण खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात येईल। तसेच अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्याचे आणि वनोजा शेंदूरजना तरहाळा रस्ता मार्गी लावण्याचे आदेश दिले। यावेळी देण्यात आले। सदर मागण्या तातडीने मंजूर होऊन कामाला सुरुवात करण्याच्या आश्वासनांमुळे गावकऱ्यांना लेखी स्वरूपात मिळाल्याने उपोषण आनंदाने, शांततेने आणि लोकशाही मार्गाने समारोप करण्यात आला। MCN न्यूज मराठीकरिता विश्वास कुटे, वाशिम। आम्ही गाववासियांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, बांधकाम विभाग यांच्याकडे सगळ्याकडे आम्ही निवेदन दिले, परंतु आमच्या निवेदनाची कोणीही दखल घेतली नाही। म्हणून आज आम्हाला हा उपोषणाचा पर्याय निवडावा लागला आणि या उपोषणाची सांगता म्हणून आमच्या रोडचं काम त्यांनी सुरळीत करून द्यावं, एवढीच आमची गाववासियांची विनंती आहे। नाही तरी त्याच्यामुळे आम्ही कलेक्टरले, त्याच्यानंतर बांधकाम विभागाले, तहसीलदाराले, पोलीस स्टेशन प्रत्येक लोकांना निवेदन दिलं। त्याच्यामुळे आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहोत। तरी या रोडची अत्यंत एवढी खराब व्यवस्था झाली की जागोजागी गड्डे पडले, ॲक्सिडेंट झाले, मुली पडतात शाळेत रस्त्यानं, गाडीचे पट्टे तुटतात, लहान गाड्याचे चंबर फुटतात, इतका रस्ता भयानक खराब झाला। त्यामुळे आम्ही इथे डिसिजन घेतलेलं आहे उपोषण बसवायचं।